आज काय बी झालं तरी मी वीरूला सांगणारच आहे की मीच अंकुशराव पाटलांची पोरगी आहे। मला आमच्या मैत्रीची सुरुवात मला अशी खोट्यानं नाही करायची। हिंदू तात्या म्हणत होतं गाईला वासरू झाले तर आम्हाला देऊन टाका की, असं कसं देईन? हा साप नाही म्हणलंय मी, लेकरला आईपासून तोडीन मी, अजिबात नाही। हॅलो हॅलो, मी बोलते मॅडम। अहो बोला की, ओळखलं मी ते। आता अंकुशरावची पोरगी मला फोन करणार आहे, तिच्या मोबाईलवरून तुम्हीच केला असणार, हे कळलं मला। तुला भेटायचं होतं, जरा काम आहे। अयो रोज मी तुम्हाला भेटायचंय म्हणून फोन करत असतो, आज तुम्हीच म्हणताय भेटायचंय। मॅडम काय टेन्शन बिन्शन नाही ना? तुम्ही बाहेर काम करताय म्हणून अंकुशराव काय त्रास देतो तुम्हाला? तसं असेल तर सांगा, आता येतो तिकडं। अरे नाही नाही नाही, तसं काही नाही। तू भेट आधी, तुला सांगते सगळं नंतर। बरोबर ठीक आहे, काय हरकत नाही, भेटू की। हां अगं निशा, तू कशाला करतीस? मी केलं असतं की। का मी केलं तर काय बिघडतं का तुमचं? माझं घर आहे। निशा वहिनी, आज होणार आहे का नाश्ता? नाही म्हणजे काकी यायला लागलात ना, त्यांना उपोषणाला जायचंय, मग म्हणलं उपोषणाला जायच्या आधी भरपेट नाश्ता करून जाते। अगं हे काय झालं की इडल्या, घे लवकर। मग तू तवा कशाला ठेवलाय? अगं आत्ताच इडल्या केल्या, वाईच पीठ शिल्लक राहिले, 4 आंबोळ्या करते बघ। आंबोळ्या करताय वय? करा करा। नाही ना ग, आंबोळ्या नको, डोसे करते, डोसे। डोसा करा। पण नाही ग, डोसा तर ह्यासनी आवडत नाही। उत्तप्पा करू का? उत्तप्पाच करते। नाही, उत्तप्पा बी नको, इडल्याच करते। पण इडल्या तर नाही, नको, आंबोळ्याच करते। जाऊ दे बाई तिकडं। इडली, आंबोळी, उत्तप्पा काय करू मी? वाटते आहे काय ग? त्यांचं काय ठरतंय का नाही आज? नाहीतर नाश्ता जेवणाच्या वेळेला आणि जेवण चहाच्या वेळेला भेटायचं। लवकर मिळणार आहे का नाश्ता? वहिनी आवरा। अगं होय, इडल्या तयार आहेत, घे की तिथल्या। अशी कशी बिघडली? हा, तिला बी आत्ताच बिघडायचं होतं का? बर ठेवा, बघते मी काय करायचं ते। काकी काय झालं? झेडपीची गाडी खराब झाल्या, घरातली गाडी घेऊन ही गेल्यात, आता उपोषणला कशी जाणार मी? ती बघू नंतर, तुम्ही आधी खाऊन घ्या बघू। हा दीदी, उपोषणाला जायच्या आधी पोट भरून खाल्लेलं बरं असतं। अगं काय हे? सुनंदा इकडे ये, मला काय मारायचा विचार आहे का काय तुमचा? काय झालं कांचन? अगं काय आहे हे? ना चव ना धाव ना मीठ ना चटणी, ह्याच्या परत जनावरांची पेंड बरी लागती। तू नीट जेवण करायला कधी शिकणार आहेस ग? का बळण करा लागल्यास मी उपोषणला जाणार आहे म्हणून? एवढं प्रेमानं करावं सगळ्यांसाठी तर त्याचं काय कौतुकच नाही। अगं मी हिला बोलले होते, हिला चिडायला काय झालं? कारण नाश्ता मोठ्याने नाही, तुमच्या सुनबाईंनी केला। वीरू जी, बरं झालं हिरो आलास तू, मला उपोषणाच्या ठिकाणी नेऊन सोड। काटकी मला नाही जमायचं, जरा महत्वाचं काम होतं। कॅन्सल करायचं, मला नको ती कारणं द्यायची नाहीत। तुझ्या गाडीवरनं नेऊन सोड मला तिथं। जी। काकी फोन आणि नाश्ता?
अरे वा, इडली आहे नाश्त्याला? लय भूक लागली, लवकर नाश्ता दे दीपे. हे काय प्लेट बनवूनच ठेवली. आज नाश्ता निशा वहिनींनी केलाय. अरे वा निशा, अगं अगं ही नाश्ता घेऊन कुठे निघाली? निशा 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 निशा, काय ग ही काय केलंस? मी केलेलं काहीतरी आवडतं का तुमच्या मम्मीला? निदान गुरं तरी खातात का ती बघती. अगं पण ही असं बघा, गुरांनी ते खाल्लं आणि तुमच्या मम्मीच्या नरड्याखाली जाईना. अगं पण मी खाल्लं असतं की प्रेमानं. होय, खावा, हीच खावा मग. ए अगं एवढी चिडतीस काय? नेमकं काय झालं ते तरी सांग. निशा, एवढं केलं मी सगळ्यांसाठी प्रेमानं, त्याचं जरा तरी काय का कौतुकच नाही. पहिला घास खायच्या आधी कसं समजावी असती, खराब झालंय ती. अगं तिला तसं नसेल म्हणायचं. तुम्ही वडाकड तुमच्या मम्मीची. बायकोच्या मनाचा जरा तरी विचार आहे का? तिला काय वाटत असेल काय नाही? अगं मी घेतोच की समजून. काय नाही समजून घेत तुम्ही. समजून घेत असता तर आईची कडे घेतलीच नसती. त्यासनी ना तुमच्याबद्दल काय वाटत नाही, हेच खरे. माझ्याबद्दल काहीच वाटत नाही म्हणजे बघा, झेडपी अध्यक्ष आहेत त्या, त्यांनी लावून धरलं असतं तर आमदार साहेबांनी तुम्हाला पद दिलंच असतं की. पण त्यांनी तसं केलं का? नाही. आता बी तुम्हाला सोबत जायचं सोडून वीरू भाऊजीसनी सोबत घेऊन गेलं. स्वतःच्या पोराला सोडून त्यासनी कशाला सोबत घेऊन जायचं? कारण त्यांच्याकडे पद आहे. सगळीकडे त्याला पुढं पुढं करणार आणि शेवटी सगळं त्याच्या हातात देणार. मग तेच होणार इथलं कारभारी. आपण बसू त्यांचं जोड पुसत. नाही 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 नाही, मी असं होऊ देणार नाही. आता ही पृथ्वी काय आहे ना, ती फक्त मम्मीलाच नाही सगळ्यांनाच दाखवून देईल. तुम्ही दाखवाच तुम्ही काय आहे ती. त्याशिवाय त्यासनी तुमचं कौतुक नाही वाटायचं. त्यासनी बी कळू दे माझा नवरा काय आहे ती. मी आता मम्मीशीच बोलतो. झालं, इथं बी आहेच का मम्मी? तुम्ही बोला मम्मीशी, मम्मी बोलता तुमच्याशी. हे एवढंच करा. मम्मी मम्मी मम्मी. निशा निशा, आता मी मम्मीचं ऐकतच नसतो. बघच तू. दादा तर बाहेरच बसलाय. आता बाहेर कशी पडू मी? वैशू, हॅलो, वैशू बोल की पिवडे. ऐक ना, कुठेस तू? घरी ये की लवकर. कशाला? मी राजवीरला आज सगळं काही खरं खरं सांगणार आहे. त्यासाठी मला घराबाहेर पडायचंय, पण जग्गू दादा घरी आहे. ऐक ना, तू आल्याशिवाय मला काही घराबाहेर पडता येणार नाही. मला बी घराच्या बाहेर पडता येणार नाही बघ. हे बघ, घरीले काम पडलेत, दोन्ही भांडी तशीच राहिलेत बघ. अरे देवा, आता ही एवढी कामं कधीची उरकायची? मी नाही जमणार बघ मला यायला. अगं नंतर कर की ती सगळी कामं, आधी हे इकडं. हे नाही नाही नाही, मला नाही जमणार. एक काम कर की, तू वीरूला उद्या भेट. असं कसं उद्या भेटू? अगं मी कबूल केलंय त्याला. मग तुझी तुझा, मी पण कुणाला तरी भेटायचं कबूल केलंय. बाय बाय बाय, मी ठेवते. नाही, बेस्ट ऑफ लक. हा, ठेवते मी. बाय 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 बाय. वैशू अगं ऐक, ठेवलाय ना. आता जर ही घरी नाही आली तर मी बाहेर कशी पडू? वीरू, तू इथंच थांबा. मी कार्यकर्त्यांनी तोंड दाखवून येते. हे बघ, 15-20 मिनिटांना फोन कर मला, म्हणजे काहीतरी कारण सांगून त्यांना येता येईल मला. बर का? जी. इथंच थांब. तर मंडळी, त्याच आपल्या लोकशक्ती पक्षाच्या या जिल्ह्याच्या तडफदार झेडपी अध्यक्ष कांचनताई सूर्यवंशी उर्फ आपल्या सगळ्यांच्या काकी, आत्ता त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया.
आपल्या गावचे शेतकरी नाना पवार यांना मी विनंती करतो त्यांनी श्रीफळ देऊन ताईचं स्वागत करावं. अहो कशाला कशाला असू दे, असू दे. ही काय सत्कार आणि स्वागताची जागा आहे होय? असू दे, असू दे. तर मंडळी, खरं तर आपला दुष्काळाचा भाग यंदा पाऊस इतका पडलाय की बोलायची सोय नाही. आपल्याकडच्या समध्या शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली. त्यांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून आपल्या शेतकऱ्यांच्या कैवारी द कणखर झेडपी अध्यक्षा कांचनताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 1 दिवसाचं उपोषण करणार आहोत. मी आता कांचनताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना 2 शब्दात व्यक्त कराव्यात. कांचनताईंचा कांचनताई काकींचा कांचनताई काकींचा. माझ्या बंधू आणि भगिनीनो, मी आता काय बोलणार आणि किती बोलणार? आता नुसतं बोलणारच नाही तर करून दाखवणार. हे उपोषण जरी 1 दिवसाचं असलं तरी जोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही तोवर मी अन्नाला शिवणार सुद्धा नाही. कॉकटेलची पोरगी इकडे काय करते? लपत छपत कुठं चालली? बघितलं पाहिजे, काहीतरी गडबड दिसते याची. वैसे नाही माझा पिल्या, माझी वैशी ती, माझं एवढंस पिल्लू. माझी पिरमाची वैशी ती. वैशू, तू जर आज मला भेटायला आली नसतीस ना तर तुझ्या आठवणी दुरून माझा जीवच गेला असता बघ. पिल्या, असं नको ना बोलू. मी की नाही तुझ्यासाठी माझा जीव देईन, तर माझ्या या काळजाच्या तुकड्याला म्हणजे पिल्याला काय बी होऊ देणार नाही बघ. अयो, खरंच वय? होय खरंच. तुझी शपथ, या दगडाची शपथ, या जमिनीची शपथ, त्या आभाळाची शपथ, त्या विहिरूची शपथ. अयो, वीरूबाई यांनी बघितलं आता. वीरूबाई माझा मुळताच बसवीत असतो आता. वैसे, मला तर वाटायला लागले लग्नाच्या आधी तूच भाऊ ती आज. पिल्या आणि कॉकटेलच्या पोरी सांग. काळाचा तुकडा. वीरूबाई याला तू समजतोय तसं काय नाही का? होय पिल्या, तू आता कॉकटेलच्या घरचा जावई होणार वे. खतरनाक, अरे लय खतरनाक आहे. अरे पिल्या, तू डायरेक्ट कॉकटेलच्या पोरीलाच मारलास. आयला का ती कॉकटेलची पोरगी. तुम्ही समजता तसं काय बी नाही. वय ना, काय बी नाही ना, काय बी नाही. बस सगळं समजलंय मला. पिल्या, ह्यो आवडतो तुला? कॉकटेलच्या घरचा जावं पिल्या होणार. 1 नंबर पिल्या भाऊ, 1 नंबर. अरे का आम्ही फक्त मित्रांनी मैत्रिणी यायला का? ते मी कॉकटेल, ते मी अंकुशराव पाटलाची पोरगी. काय सांगू नका आता, मला काय सांगू नका. हो, काय बी म्हणा, तुमचा जोडा 1 नंबर आहे. पिल्या बाळा, तू कॉकटेलच्या घरचा जावई आहेस. अख्ख्या जिल्ह्यात धुरा उडणार आहे. कॉकटेलचा घरचा जावई पिलाजीराव.
हा दादा. कुठे निघालीस? बाहेर काम होतं व्हायच. काय काम होतं? ते एक सरप्राईज आहे. कसलं सरप्राईज? ते म्हणजे शोना मॅडम सारखी एवढी मोठी हिरोईन आपल्या घरी राहते, तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवावं. त्यासाठीच सामान आणायला जाते. आज असं अचानक? ते माझ्या रूमवरनं लय बोलले ना मी त्यांना, म्हणून त्याचं त्या दिवसापासून लय वाईट वाटतंय मला. म्हणून म्हणलं त्यांना सरप्राईज द्यावं आणि खुश करावं. पण दादा, हे तू सांगू नको त्यांना. मी आले सामान घेऊन. तू थांब. कांते जाल सामान आणायला. तुला काय पाहिजे त्याला सांग. बरं सांगा काय काय आणायचं? हां, कोरिएंडर 1 किलो, ग्रीन पीस, बीन्स 1 किलो, कॅबेज, स्पॅनिच, गार्लिक, ड्रमस्टिक आणि हां जमलं तर ब्रोकोली. या एवढं घेऊन. दादा काय आहे? एक काम कर, तूच जा सामान आणायला. हां. आणि हो, कांत्याला बरोबर नाही. सामान उचलायला मदत होईल. उचल ना फोन. हॅलो. हॅलो. हा मॅडम या लवकर, तर तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. हो हा वाट बघतोय मी. हो. कुणाचा फोन आहे? वैशूचा. ती म्हणत होती तू बाहेर जातीये तर मी बी येते सोबत. मी हो बोलले तिला. मग कांत्या नाही आला तरी चालेल आता. फोन इकडे दे. तिला इकडे बोलवतो, मग तुम्ही दोघी इथून जा. अरे पण दादा. देते ना फोन. जगदीश जी. काय करताय? काय नाही, ते जरा पियुशी. काय झालं? पियू आत्ता इथं होती, कुठेतरी गेली वाटतं. कुठं गेली? ते नाही सांगणार तुम्हाला. ते एक सरप्राईज आहे. सरप्राईज? वाव, काय सरप्राईज आहे? मला पण सांगा ना. आता ते सांगितलं तर मग सरप्राईज काय राहील ना. असं करणार ना आता तुम्ही मला? सांगा ना जगदीशजी, काय सरप्राईज आहे? मी बोलणार नाही हा तुमच्याशी. जा, यू आर अ बॅड मॅन. अहो तसं नाही. मग कसं आहे? असं करणार ना तुम्ही मला? आय हेट यू. अहो तसं नका बोलू शोना मॅडम. शोना मॅडम नाही, ओनली शोना. अहो शोना, त्याचं काय आहे ना, पिऊनी आज तुमच्यासाठी जेवणाचा प्लॅन केलाय. त्यासाठी ती बाजारात सामान आणायला गेली. ओ, पिऊनी माझ्यासाठी स्पेशल प्लॅन बनवलाय? हां. हाऊ स्वीट. पियू माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करतेय. हे शक्य नाहीये. काहीतरी गडबड नक्कीच आहे आणि मला ती शोधलीच पाहिजे.